नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंगर. आज शनिवार आणि आपल्या साप्ताहिक संवाद मालिकेतील भाग 2 मधील प्राचीन भारताचे विज्ञान एक अजूबा आहे हा विषय आपण घेत आहोत. त्यामध्ये अनेक शास्त्र आपण पाहिली आणि आज मी जाणार आहे ते भारताची प्राचीन कला या शास्त्राकडे जाणार आहे. आणि हा विषय एवढा मोठा आहे की मला असं वाटत नाही की मी एका भागामध्ये आज संपवीन. 15-20 मिनिटामध्ये संपवायला पाहिजे. उद्या पुन्हा पुढच्या शनिवारी पुन्हा दुसरा विषय घेईन. आज रिस्ट्रिक्टेड म्हणजे त्याचा शोध संशोधन कसं लागलं आणि आपण ते जनक कसे आहोत हा विषयावरती आपण चर्चा करूया. मित्रांनो, भारत हा इसवी सनापूर्वी फार प्रगत देश होता आणि तो इतका प्रगत देश होता की सगळ्या प्रकारचे ज्ञान, संस्कृती, संपत्ती सगळ्याचं भांडार, ज्ञानाचं भांडार असं वगैरे सगळं होतं. आणि मगध राज्यापर्यंत आपल्याला सगळं माहीत आहे. त्याचं मी काय रिपिटेशन फारसं करत नाही आता. मुद्दा असा याच्यामध्ये आहे की या सगळ्या ज्या कला होत्या आपल्या भारतातल्या त्या नुसत्या प्राचीन पण आणि अतिप्राचीन पण आहेत. आता हा मी आजचा जो कला भाग घेणार आहे त्याच्यामध्ये बेसिकली संगीत, नाट्य, वादन असा विषय येतो. आणि तो विषय तर अतिप्राचीन आहे. म्हणजे त्याचा वेदकालीन त्याचा उल्लेख आहे. मग 2 भागामध्ये त्याचं होणार. कारण आपल्याकडे उल्लेख म्हणजे असा आहे, तुम्हाला असं एक नुसते प्रस्तावनामध्ये सांगतो की आपल्याकडे 2-3 हजार वर्षापूर्वी नाट्यगृह होते हे. आणि ती गुहेमध्ये होती. गुहेच्या आतल्या बाजूला हे केलेलं. याच्यावरती कोणाचा विश्वास बसेल काय? तर अशा प्रकारचं हे संशोधनात्मक आपल्या भारतात काम झालेलं आहे. तेव्हा एका ह्या भागामध्ये ते न होता 2 भागात मी करीन. जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो. पण मी याच्याकडे माझा अभ्यास म्हणून जरी बघत असलो तरी तो इतरांना जेव्हा तुम्ही ऐकताय, पाहताय तेव्हा तुम्हालाही त्याचं थोडी माहिती व्हावी, तुम्ही ती द्यावी आणि आपल्या समृद्ध भारताला, भारतमातेला आपल्याला सगळ्यांना मोठं करायचं आहे परत. जुना काळ म्हणजे समृद्ध असलेल्या काळाकडे द्यायचा आणि आपण चाललेलो आहे. तर थोडीशी या दृष्टिकोनातनं काय आपल्याकडनं जर काय देता आलं, ज्ञान देता आलं तर द्यावं, हा असा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आज आपण कलाशास्त्राकडं जाऊया. भारताची प्राचीन कला एक अजूबा. मित्रांनो, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे भारत हा तर सगळ्या दृष्टीकोनं समृद्ध होताच. मला इथं पहिल्यांदा गंमत सांगायची असते. 1995-96ला मी प्रथम अमेरिकेला गेलो आणि दॅट टाईम मोबाईल नाही, काही नाही. फक्त फॅक्सवर काम चालायचं. आणि अशा परिस्थितीत रोटरी इंटरनॅशनलच्या गव्हर्नरशिपच्या ट्रेनिंगला गेलो मी. त्यामुळं 10-12 दिवस राहिलो. नंतर 2 महिने अमेरिकेत येणाऱ्या लोकांच्याकडे राहिलो. युरोप करून परत आलो. तेवढंच पर्यटन पण केलं. तर त्यावेळेला तिथं मला पहिल्यांदा विश्वासच बसायचा नाही की गाडी पेट्रोल पंपात गेल्यानंतर कार्ड घातलं की पैसे, कार्ड घातले की तिकडनं पैसे, इकडनं मग ते पेट्रोलवाल्याला सांगायचं एवढं पेट्रोल घाल, किंवा नसेल तर आपणच उचलून परत पेट्रोल घालायचं. एव्हरीथिंग इन कार्ड. कुठल्याही दुकानात गेले की कार्ड. आपल्याकडे त्याचा काय पत्ताच नव्हता. आणि त्यानंतर ज्याला आपण ह्याची सर्व्हिस म्हणतो, फूड सर्व्हिस, ट्रॅव्हलिंग फूड म्हणून अमेरिकेमध्ये प्रस्ताव आहे मोठं. म्हणजे गाडी आत न्यायची, सगळ्यांनी बघितली असेल तुम्ही, गाडी आत न्यायची, या दरवाजा या विंडोला सांगायचं मला असं असं पाहिजे, त्या विंडोला जाऊन उभारायचं, तिथनं ते आपलं पॅकेज फूड कलेक्ट करायचं आणि जायचं. हे सगळं मला खूप आश्चर्यकारक होतं. कारण इकडं काय बघायचा कधी चान्स नाही, इथं नव्हतंच भारतात ही टेक्नॉलॉजी. इव्हन गाडी सर्व्हिसिंगला न्यायची झाली तर उतरायचं, गाडी त्या सर्व्हिसिंगच्या रॅम्पवर चढवली की वरनं सगळं तुमचं पाण्याची झोत येणार, फवारा येणार, नंतर पुन्हा वॉश येणार, गरम वाफेचं पाणी येणार, गाडी पुसून बाहेर गाडीत उतरायचं कारण नाही.
अशा गोष्टी जेव्हा 95 साली मी 95 शाळेत बघितल्या, त्यावेळेला ह्या देशाची प्रगती पाहून मी थक्कच झालेलो होतो. पण पुढं-पुढं काय-काय गोष्टी अशा असतात आणि मी तुम्हाला सांगितलं की या देशांचे शोध मॉडर्न टेक्नॉलॉजीजमध्ये लागलेले असल्या कारणामुळे तिथं ह्याच्यापेक्षा प्रगतीचंच तुम्हाला मिळणार. बरोबर आहे? तर आता आता प्रश्न माझ्यासमोर आला आणि येता-येताना मला म्हणजे ह्याच्या मुक्कामात असताना थोडीशी तिथं रायगडची आठवण आली होती, की रायगडमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजार बाजार मार्केट किल्ल्याच्या खाली असं बांधलेलं होता बाजार आणि चबुतरे बांधले होते. आणि ते चबुतरे कशासाठी बांधले होते, तर तिथं जे काही भाजीवाले बसतात, त्या भाजीवाल्यांच्याकडून घोड्यावरनं न उतरता भाजी घ्या. म्हणजे ड्रायव्हिंग सर्व्हिस तुमची झाली की नाही, ड्रायव्हिंग फूड फूड सर्व्हिस पण झाली. हे मला तिथं लक्षात आलं होतं. पण म्हटलं बा काय आपल्या तर गफलत होते, बरेच वर्ष जाऊन झालेली आहेत आणि आपण गेल्यानंतर परत जाऊ. त्याप्रमाणे मग इथं आल्यानंतर मी पुन्हा गेलो, रायगडला गेलो. हे पण तुम्हाला मी एकदा सांगते, की मी अमेरिकेला जेव्हा पहिल्यांदा 95 मध्ये गेलो, त्यावेळेला अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वित्झर्लंडचं कौतुक मी फार ऐकलं होतं. आणि स्वित्झर्लंड म्हणजे जाताना युरोप करायचा, स्वित्झर्लंड बघायचं किंवा येताना करायचा. आणि त्या स्वित्झर्लंडचं कौतुक की ते म्हणले काय आहे आमचा काश्मीरपेक्षा तुमचं भारी आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे वर्णन सगळं ऐकलं होतं. म्हटलं ठीक आहे बघूया. काही म्हणायची की काश्मीर भारी आहे, असं ते चालायचं. मग मी काय पहिल्यांदा केलं की पहिलं पर्यटन हिमालयाचं करून टाकलं पहिल्यांदा. म्हणजे चला दोन्ही गोष्टी करूया. 4 धाम यात्राच करूया आणि सगळं गंगोत्रीपर्यंत जाऊन या, हिमालय जाऊन या, सगळं बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री सगळं बघून आलो. आणि म्हटलं आता अमेरिकेत जाऊया. मला तिथं बघायचं नायगारा कसा आहे आणि मला तिथलं बघायचं स्वित्झर्लंड काय चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून मी गेलो आणि त्याप्रमाणे सगळं आवडून परत आलो. आता त्याच्यावर मी काय बोलणार नाही. बोथ थिंग्ज आर व्हेरी नाईसली. सगळीकडे खूप चांगलं आहे. काश्मीर हे सौंदर्यदृष्ट्या खूपच चांगलं आहे. होतं म्हणजे आताची परिस्थिती फार कठीण काम आहे आणि दुर्दैवानं सगळ्या नेहमीप्रमाणे आपण तेव्हा मोगलांनी जी पाठ धरलेली आहे तेव्हापासून ते काय आता मोगल जरी नसले ते त्यांच्या वारसाने पुढं अजूनपर्यंत पाठ धरलेली आहे. आणि काश्मीरचा प्रश्न काय सुटत नाही आणि आपलं सौंदर्य काय जे खरं पाकव्याप्त काश्मीर देखील एवढा सुंदर प्रदेश आहे. आलं लक्षात. त्यावेळेला काय इतकं हे काय नव्हतं. आरामात लोक टुरिस्ट जाऊन येत होते. परंतु आता काय परिस्थिती आहे मला वाटत नाही या तरुण पिढीला केव्हा आता काश्मीर लवकर बघायला मिळणार वगैरे. मी तेही बघून आलो. आणि मग जेव्हा मी आत्ता उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात ही कल्पना कशी आली असेल ड्राईव्ह इन फूड सर्व्हिसची, ती मला लक्षात आली. परत रायगडला गेलो, परत बघितलं आणि येस म्हटलं हा 350-400 वर्षापूर्वीचा हा किती फोरसाईट असलेला राजा. लक्षात की घोड्यावरनं न उतरता तुम्ही उतरलात म्हणजे लस्तार आहात. तुम्ही घोड्यालाही धरायला पाहिजे, तुम्ही घ्यायला पाहिजे, भाजी घ्यायला पाहिजे आणि त्याचा अडथळा, स्वच्छता सगळ्या गोष्टी आल्या. त्या माणसाने विचार किती केला असेल बघा. आणि मग ड्राईव्ह इन फूडचा मालक आमचे शिवाजी छत्रपती महाराज का मॉडर्न अमेरिका. तुम्हीच विचार करून मला सांगा. असो पण आता आपण असं बघूया की गायन वादन याचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये मिळतात. वेदामध्ये पहिले उल्लेख आहेत. ऋग्वेद हा सगळ्यात आपल्यातला प्राचीन ग्रंथ आणि तो प्राचीन ग्रंथामध्ये या गायन संगीताचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये. यजुर्वेदामध्ये थोडासा एखाद्या ह्याच्यामध्ये आहे. पण सगळ्यात मोठं तंत्रज्ञान ते सामवेदामध्ये. आणि हे प्रगतशास्त्र म्हणजे मी हे सगळं 5-6 हजार 5-6 हजार वर्षापूर्वीचा काळाचा सगळं मी तुमच्याशी बोलतोय. आणि पुढे भरत मुनीने डेव्हलप करत त्याचा शोध लावत पुढे हे ज्ञान सरकत गेलं. मग ही कला कुणाची हो? ही आमचीच ना, बरोबर आहे. ही आमचीच कला आहे. तेव्हा आपल्या या कर्नाटकामध्ये
अं, शृंगेरी मठ आहे. त्या शृंगेरी मठामध्ये सरस्वतीचं मंदिर आहे. त्या सरस्वतीच्या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर सरस्वतीची मूर्ती आहे आणि तिच्या हातामध्ये वीणा आहे आणि ते 9व्या शतकातले आहे. तसंच 11व्या शतकातली गदग, कर्नाटकातलं जवळ आहे. गदगमध्ये 11व्या शतकातली अतिप्राचीन सरस्वतीची मूर्ती आहे. ती कलाकुसरीने भरलेली आहे. म्हणजे हा काळ जर प्राचीन काळ बघितला तर आपल्याला हे ज्ञान केव्हापासून उपलब्ध आहे बघा. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये आलेलं मूर्तीचं ज्ञान. आता वाद्य हातात आहे म्हणजे वाद्याचं ज्ञान, आणि वाद्य काय नुसतं वाजत नाही, त्याच्यावर सूर असतात, सुराचं ज्ञान हे आम्हाला सगळं उपलब्ध आहे. मी जेव्हा आता एक मी पुस्तक रिसर्च पुस्तक करतोय संगीत आरोग्य विज्ञान आणि त्याच्यावरच्या जे काही आहार विहार, बेसिकली संगीत आणि आरोग्य कसा परिणाम होतो, तर हे वाचत असताना मी हे वेदांचे ट्रान्सलेट झालेली पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यावेळेचं जे शोध बघितले, हे सरांचे शोध सारे ग पर्यंत होते, पुढे सारे ग म पर्यंत झाले. अरे हे कुणी लावले, कसे लावले, याला कुणी शिकवलं, त्याचा बेस काय. विलक्षण या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत तुम्हाला सांगतो. इतकी चौकस बुद्धी या आमच्या ऋषीमुनींची होती आणि त्या चौकस बुद्धीमुळं आपण आज या क्षणाला हे भारतीय अभिजात संगीत जे ऐकतोय किंवा अभिजात संगीतावर आधारलेलं सिनेसंगीत, आलं लक्षात. सारे ग म प ध नि सा संपला, ह्याच्यामध्ये सगळे फिरत आहेत. त्याच्याबरोबर सगळे वाद्य फिरतात. आता मॉडर्न आले, गिटार आल्या, आता तुम्हाला तर ढोलक तर दुसऱ्याचं दिसते, ट्रम्पेट दुसरं दिसते, चांबड्याचे सगळे हे दिसतात, तुमच्या वाद्य दिसतात. पूर्वीसारखी 1000 वाद्य लागत नाहीत, एका वाद्यातनंच 10 वाद्य वाजतात. हा आताचा काळ आला. पण त्यावेळेचा हा जो बघितलेला काळ, तर ह्या लोकांना हे सगळं शोध लागला होता. कसा लावला होता, आणि तो होता म्हणूनच आज हे अभिजात संगीत देखील टिकून आहे, रागदारी टिकून आहेत, बंदिशी टिकून आहेत, गझल्स टिकून आहेत, सिनेसंगीत टिकून आहे. दीज आर द फाउंडेशन पिलर्स. जशी इमारतीला खांब लागतात की नाही, त्याशिवाय इमारत उभा राहत नाही, किती मजले तुम्ही करा, तसा आहे. हे खांब आहेत बघा. आणि ह्या सगळ्या प्राचीन कला, हे सगळे आपले खांब आहेत भारतीय संस्कृतीचे. न हलणारे न हलणारे म्हणजे अशा अर्थानं नाही, हलणाऱ्या खांबाचं मग तुम्ही कालच सांगितलंय, एका देवळामध्ये कुठं आहे ते तर स्थापत्यशास्त्राचा नमुनाच आहे. तर असं हे ज्ञान आपल्याकडं होतं, आणि म्हणून आपण या गायन आणि कलाशास्त्राकडं थोडंसं आपण बघायला काय हरकत नाही. सरसाधारणतः याची पहिल्या शतकामध्ये याची सुरुवात झालेली सापडते आपल्याला, आणि त्याच्यामध्ये काही वाद्य पण मिळाली. मी सुमारे समजा 4000 वर्षापूर्वी आपण काळ धरला इसवीसन, तर त्यामध्ये वीणा आहे, तंतुवाद्य आहेत, आलं लक्षात. तर त्या वीणाला पूर्वी एकच तार होती, नंतर 3 तारा झाल्या, नंतर त्या तारा पुन्हा वाढल्या, 7 तारांच्या झाल्या. एकाला चित्रा म्हणत, एकाला विपंथी म्हणत, त्या वाद्यांना त्यावेळच्या. तर ते शोध लागले. परंतु म्हणजे वीणा, अलग लक्षात, आणि तंबोरा असे फरक आहेत. तो पुढं तो तंबोरा झाला, वीणा आहेत आहे अजूनही, पण तंबोरा झाला. एकतारी होती. हे सगळ्या एका शोधातनं सगळे लागलेले शोध आहेत. वारकरी पंत वीणा घेतला की एकदा संपला विषय. केव्हापासून परंपरा म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ, त्याच्या अगोदर ते वारकरी परंपरा होती. तर ही जी काय शोध लावलेले आहेत, अभ्यास करून लावलेले आहेत, ते विलक्षण आहेत आणि आपल्या भारतात आहेत. असो, पुढं काय झालं तर ह्याचा शोध जेव्हा 4000 वर्षापूर्वीचा आहे असं म्हणतो, तेव्हा आपले भरत मुनी आपले जे आहेत, त्यांनी आपल्या नाट्यशास्त्राचं एक पुस्तक लिहिलं. नाट्यशास्त्र हा विषय घेतला, आणि त्या नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी सगळेच विषय कव्हर केलेले आहेत. नाट्यसंगीत, नाट्यगायन, त्यावेळेचं
असा सगळा तो ग्रंथ त्याने आपल्या शास्त्रामध्ये आणलेला आहे. सर्वात म्हटलं ऋग्वेद आणि मग शेवटी आलो आपण सामवेदापर्यंत. हे आपले 2 संगीताचे बेसिक असणारे गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सामवेदामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला ह्याच्यापेक्षा आहार कसे कुठल्या वेळेला कुठला राग गावा, रागाचा परिणाम काय होतो, सुराचा परिणाम काय होतो मनावरती, सगळे शोध त्या सामवेदामध्ये लावलेले आहेत. तो मला दिसतो. म्हणून मी सांगतो जीवन हे संगीत आहे. विदाउट संगीत जीवन नाही. आनंद आहे, प्रचंड आनंद संगीतामध्ये आहे. या निसर्गाची देखील लय आहे. पहिला ध्वनी ओमच आला ना. सूर्योदय झाला की बघा पक्षी नाचायला लागतात, आढळ आले की मोर नाचायला लागतो, माणसं सकाळी कामाला लागतात, गुणगुणायला लागतात, देवाची गाणी, भजन, संध्याकाळी पुन्हा निराळ्या पद्धतीची गाणी. हे सगळं शास्त्र आपल्याला बसवून दिलेलं आहे या आपल्या वेदकालीन ज्ञानाने. आता प्रश्न असा पडला की मग हे परदेशात गेले नाही का हो? परदेशामध्ये हे ज्ञान गेलं होतं का नव्हतं हा विषय होता. गेलो तर त्यांनी देखील 1500 साली जे काही हुडकून काढलं, शोधून काढलं, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने हुडकून काढलं आणि त्यात भर पण घातली. हे पण आहे. आता आपण तुम्ही म्हणाल की या सगळ्याचं पहिलं श्रेय मी भरत मुनींना देतो. म्हणजे जरी ज्ञान आपलं पूर्वीच असलं तरी ते संकलित करून चांगल्यापणे ग्रंथामध्ये तुमच्यासमोर आणून ठेवायला भरत मुनी हे कारणीभूत ठरलेले आहेत. आणि तो त्यांचा जो ग्रंथ आहे तो हा श्रेष्ठ असा मानला गेलेला आहे. आता तिथं मी म्हटलं माझी की सारे ग किंवा गुरस असा उच्चार 2 ठिकाणी पुस्तकात मिळतो. एवढे 3च होते. मग पुढं हे स्वर वाढले आणि त्याला या स्वरांना तिकडे पाश्चिमात्य देशामध्ये स्केल म्हणतात. आता देखील गायक म्हणताना हे स्केल माझी, या स्केलची पेटी द्या, या स्केलची पेटी द्या असं म्हणतात बघा. आता तो रुटीन शब्द झाला. तर तो स्केल परदेशातल्या ह्या लोकांनी लावला आणि त्याच्यामध्ये हे करत असताना त्याचा देखील उल्लेख आपल्या 3-4 हजार वर्षापूर्वीचा युरोपातला आहे बरं का. म्हणजे आपण असं म्हणू नका की त्या आपलं जरी प्राचीन असलं तरी तिथे हा शोध लागलेला होता. जगात सर्वात जुनं संगीत कोणतं, वाद्य कोणतं, तर इसवी सनापूर्वी 4000 वर्ष, इसवी सनापूर्वी 4000 वर्ष मिस्रच्या कवीने बासरीचा शोध लावला. मिस्रच्या कवीने बासरीचा शोध लावला. लोककवी होता, बासरीचा शोध लावला. आता त्यावेळेला बासरीची व्हिसल्स किती होती याचा उल्लेख नाही, परंतु आता तुम्हाला माहिती आहे 12 असतात. 12 त्याला हे छिद्र पाडलेले असतात, तेव्हा ती बासरी वाजते. एवढ्या बासरी बसून आता 2-3 फुटापर्यंतच्या बासऱ्या आहेत एका शोधात लागले. आणि बासरी हे गाण्याला, बासरी आणि सूरपेटी हे गाण्यातलं अत्यंत आवश्यक असणारे 2 वाद्य आहेत. कारण तुमचा सूर चढला नाही तिथं बासरी उपयोग करणार, सूर विसरला तिथं बासरी उपयोग करणार, पेटी तुम्हाला उपयोग करणार. म्हणून गाण्याच्या मैफिलीत कुठे गेलात तरी ह्या 2 गोष्टी तुम्हाला दिसणार, बासरीवाला आणि काही वेळेला तबलेवाला नसला तरी चालतोय पण ही 2 वाद्य पाहिजेतच. अरे तेव्हा ह्या गाण्यांच्यामध्ये आमच्या सुरांचा महिमा आहे या 2 वाद्यामध्ये, म्हणून ती पाहिजे आहे. त्याच वेळेला पुढं हा जो मी आता उल्लेख केला मिस्राच्या लोककवी जो होता तो डेन्मार्कमध्ये होता आणि सर्वसाधारणतः 2500 इसवी सना
पर्यंत 2500 ते 3000 इथंपर्यंतचा शोध त्यावेळेला डेन्मार्कमध्ये लागला. म्हणजे प्रगती होत गेली म्युझिकची, भारतातनं होत गेली, ती तशी तिकडे जास्त गेल्यानंतर तिकडे जास्त झाली. भारतातली का कमी झाली मी अत्यंत वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की युद्ध, अमुक तमुक तमुक, आमचं ज्ञान सगळं लुटलं गेलं वगैरे वगैरे वगैरे. आता पुन्हा त्याचा मी उल्लेख करत नाही. परंतु ती पुढं गेली आणि तशीच भारताचे आपले ग्रीसचे चांगले संबंध होते. त्यामुळे ही आपली वाद्यकला आणि ग्रीसमधली वाद्यकला थोडीफार जवळ बघितली तर साम्यता आहे. पण पुढं त्यांनी काय केलं, ट्रम्पेटचा शोध लावला. हे त्यांचं क्रेडिट आहे. आता त्यावेळेला आपल्याकडं ढोलक असेल किंवा ढालचे असेल किंवा ढपली असेल, पण त्यांनी ट्रम्पेटचा शोध लावला आणि त्या संगीताला एक दुसऱ्या पद्धतीनं पाश्चिमात्य संगीताचं एक वलय दिलं, निर्माण केलं. लोकांना ते आवडायला लागलं. पण आमच्याकडे अभिजात संगीत कुठं गेलं नाही. अभिजात संगीत हे चालत आलंय ना, आजपर्यंत चालत आलंय. राज्य रजवाड्याने ते सांभाळलं. सिनेमा नव्हते तर गाणी कुठली येणार, बरोबर की नाही? नाटक करायचं, नाट्य किती यायला पाहिजे. मग संगीत नाटकं आहेत, असा तो प्रकार आहे. परंतु त्यांच्याकडे हा प्रकार नसल्या कारणामुळे त्यांचं संगीत हे रिदमवाईज निराळं आहे, आपलं संगीत हे रिदमवाईज निराळं आहे. पण आमची कला त्यांची कला संगीताच्या बाबतीत डिफर करत नाही आणि संगीताला बॉर्डर नसतात. संगीत म्हणत नाही मी पाकिस्तानात जाणार नाही, मी चीनमध्ये जाणार नाही असं म्हणत नाही, किंवा तिथलं संगीत म्हणत नाही आमच्याकडे येणार. ते येणारच, कारण तो बेसच आहे, त्याला मर्यादा नसतात संगीताला. तेव्हा हा जो विषय सांगितला की आता ट्रम्पेटपर्यंत आपण आलो, तेव्हा ह्या ट्रम्पेट शोधानंतर पुढं मग पुढे हे सगळे सुरांच्या श्रेणीत म्युझिक आणि गाणी बसवायला सुरुवात झाली. सुरांच्या श्रेणीमध्ये गोडवा आला त्याला, लोक ऐकायला लागली. आणि बाकी करमणुकीचं काय साधन नसल्यामुळं कुठलंही धार्मिक काम असो, यज्ञ असो किंवा कुठलाही आनंदाचा क्षण असो, त्यावेळेला राजदरबारी नृत्य, गायन, कला ही व्हायचीच. आपण पाहतोच आहे. म्हणजे महाभारतात उल्लेख आहेत यज्ञाच्या वेळेचे, बुद्धाच्या काळातले उल्लेख आहेत गायनाचे, ह्याचे. म्हणजे हे कंपॅरेटिव्हली दिस नॉलेज इज रिच अँड ओल्डर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. हे जुनं ज्ञान आमच्याकडे आहे. आणि म्हणून मी आजोबा म्हणतो ते एवढ्यासाठीच म्हणतो. हे कसं या लोकांनी, आपल्याला प्रश्न पडतो, खरं सांगतो, हे कसं काढलं असेल शोधून याने? ह्याला कोणीतरी मार्गदर्शक तरी पाहिजे का नको? म्हणून या ऋषी मुनींचं, आता ऋषी म्हटले की लोकांनी यांनी फक्त अध्यात्मच करायचा असा विषय नाही. अहो, कित्येक ऋषी संसारी होते, प्रत्येकाला कितीकाला त्या 3-3, 4-4 विवाह झाले, 10 मुलं ऋषीनं होती. म्हणजे चांगली संतती निर्माण करणं, विद्यादान करणं हे ऋषीमुनींनी केलेलं काम आहे. ऋषी म्हणजे फक्त भगवी वस्त्र घालून फक्त हेच करायचं अध्यात्म असं नाही. तेव्हा त्यांची जी जिज्ञासा होती सगळ्या क्षेत्रामध्ये, ती अफाट होती. आणि म्हणून हे भारतातलं हे संगीत कलाशास्त्र आहे, हे फार मोठं आहे. आता आपण भारतामध्ये अनेक वेळेला गीत, संगीत, नाटक हे जसे प्रकार आपल्याकडे आहेत तसे आता ग्रीसमध्ये आहेत. पुष्कळ वेळेला ग्रीसवाले म्हणतात की भारताने आमचं ज्ञान घेतलं आणि भारत म्हणतोय की आमचं ग्रीसनं ज्ञान घेतलं. पण आम्ही जर त्यांना प्रश्न विचारला
तुमचा ऋग्वेदाचा काळ कुठला? आमच्या 5,000 वर्षापूर्वी आमच्याकडे ऋग्वेद होता. त्याच्यात तुमच्याकडचा काळाचं केव्हा काय? जास्तीत जास्त 2,000, 2,500, 3,000 वर्ष म्हणजे संपला विषय. मग हे ज्ञान कुणाकडे होतं पहिलं? आमच्याकडे होतं. होतं की नाही? मग आपल्याला काय कंपॅरिझन म्हणजे मी मोठा असं मला म्हणायचं नाही आहे. मला आपल्याला ही जेव्हा मालिका चालू केली याच्यामागचा उद्देश काय होता, की ह्या ज्या अत्यंत उपयुक्त ज्या अशा गोष्टी आहेत याचा शोध भारतात लागलेला आहे, म्हणून तो मला सांगायचा आहे. मला सांगा बघू, संगीत नसतं तर आपलं जीवन कसं झालं असतं? अहो, एखादा घरामध्ये एकटा माणूस असला, काय करतो तो? शेवटी एक छानपैकी कुत्रा आणतो, मांजर आणतो, घरात सांभाळतो. अहो, शेवटी माणूस आहे, त्याला जीवन जगायचं आहे. त्याला जीवनातल्या सगळ्या कलांचं ज्ञान घ्यायचं आहे. पण ते सगळ्यांना जमते अशातला भाग नाही. म्हणून हे ज्ञान जे होतं, काही लोकांनी तर हे सगळं सोडून ह्याच्यामागेच फक्त लागून सगळे शोध लावलेले आहेत. ते तर त्यांचं विलक्षण काम आहे ते. तेव्हा वीणा, तंबोरा, एकतारी, ढोलक, डफली, हे सगळे पहिले शोध आपल्याकडचे आहेत. बासरी, कृष्णाचं उदाहरणच आहे महाभारतातलं. तर आणि काय तुम्हाला सांगायचं? अत्यंत उत्कृष्ट बासरी कृष्ण वाजवायचे. कृष्णांच्या पुष्कळांना माहीत नाही कृष्ण चांगले नृत्य करायचे, कृष्ण गायक होते, कुणाला माहीत नाही आहे फार. परंतु राजकीय काळामध्ये त्यावेळेचा त्यांचा बराचसा काळ गेल्यामुळं हे प्रकाशामध्ये आपल्याकडं फक्त त्याचं दैविक स्वरूपच फक्त आलेलं आहे. पण जेव्हा कृष्णाचा समग्र अभ्यास करतो आपण, गीतेचा म्हणून नाही, कृष्णाचं चरित्र म्हणून तुम्ही करायला पाहिजे. कृष्ण ही व्यक्ती म्हणून चरित्र करायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की 2 महापुरुष आपल्या भारतात नसता तर आपल्याला हे भारतातलं जीवन माणसांचं कठीण झालं असतं. एक राम आणि दुसरा कृष्ण. एकाने जीवन पद्धती शिकवली, एकाने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. काय नाही, काय ह्या 2 गोष्टीमध्ये काय नाही सांगा. आणि बुद्धाने कर्मकांडाला विरोध करून ज्ञान कसे मिळवायचं ते शिकवलं. या 3 महत्त्वाच्या गोष्टी 3 माणसांनी भारतात शिकवल्या, तर मी सांगतो या काळामध्येच आहेत ते. म्हणून हे श्रेष्ठ आहे. मल्लविद्या आमच्याकडचीच, धनुष्यविद्या आमच्याकडचीच. तेव्हा भारत हा एक कलेचा, संगीताचा वारसा घेतलेला हा देश आहे. आणि त्या देशामध्ये आपण आहोत, त्याचा आपण लाभही घेतो आहोत. आता तर काय, संगीत तर कुठे मोबाईल बसलं का सगळीकडे आहे ना. केवढा आनंद मिळतो आपल्या सगळ्या गोष्टीचा. तेव्हा ते चांगली गोष्ट आहे. पण मी त्याच्या मुळात हे विषय जे निवडलेले आहेत की नाही, हे नुसतं वरती नको. हे सर काय, ही जिज्ञासा पाहिजे. हे कसं आलं कुठनं? हे 7 सूर काढले कोणी? हा प्रश्न पाहिजे आपल्याला उघडायला पाहिजे. म्हणून मी हे सगळं विषय जे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने विषय घेतलेले आहेत. तेव्हा आज आजचा हा पहिला पार्ट थोडासा त्याला तुम्ही प्रस्तावनेचा थोडीशी मोठी प्रस्तावना म्हणा, कारण बेसिक आणखीन दुसरा भाग आहे तो उद्या घेणार आहे मी, की आपल्याकडे नाट्यगृह. कॅन यू इमॅजिन? 3-4 हजार वर्षापूर्वी नाट्यगृह, लोकांची बसायची व्यवस्था, याची देखील आपल्याकडं शोध लागलेला आहे. त्यात तो भाग आपण उद्या बघूया. आज इथंच थांबतो. नेहमीप्रमाणे आठवण, ऐकल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, ते आपल्याकडं ऑटोमॅटिकली येईल एवढी विनंती करतो आणि आजचा विषय इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.